कोल्हापूर रोडवरील एका हॉटेलसमोर भरधाव एसटी बसने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात शुक्रवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी जखमी सौरभ दिलीप पाटील वय वर्ष 24 राहणार गावभाग याने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सौरभ पाटील हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील गावभाग परिसरात राहतो। सौरभ आणि त्याचा मित्र जखमी समेद जंबूकुमार लखणे हे दोघेजण शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सौरभ याची दुचाकी क्रमांक MH09 FK 7087 वरून कॉलेजला निघाले होते। कोल्हापूर रोडवरील हॉटेल वुडलँडसमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून भरधाव वेगात दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत एसटी बस आली। या बसने समोरून सौरभ पाटील याच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये सौरभ आणि त्याचा मित्र समेद याला डोक्यात आणि तोंडाला मार लागून गंभीर जखमी झाला। अपघातानंतर जखमींना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी सौरभ पाटील यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।